नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, रीतीप्रमाणे मी पॉडकास्ट टाकलं आणि दुसऱ्याच दिवशी टोमल काकू पडल्या आजारी आणि त्यांनी 1 दिवसाची सुट्टी घेतली। आता आजारी माणूस म्हटलं की तो आराम करतो, तसंच टोमल काकूंनी पण ठरवलं की आराम करायचा। पण आता कितीही काही झालं तरी शेवटी घरातली करती स्त्री आजारी पडली तर सगळी कामं कशी ठप्प होतात। आता या टोमल काकू जिथे राहतात तिथे त्यांच्याकडे कोणी मेड नाही आहे, त्यामुळे A to Z कामं मशीन करते आणि भातुकलीचा स्वयंपाक काकू करतात। खरं तर ना मंडळी, काकू आजारी वगैरे काही नव्हत्या, फक्त त्या मैत्रिणीसोबत मूवी बघून आल्या होत्या ना, त्यामुळे त्यांना व्लॉग्स एडिट करायला जमलं नव्हतं। काकूंनी मूवी एकदम मन लावून बघितली। काकू बोलतात, मी इकडे तिकडे कुठेच बघितलं नाही, कॉन्सन्ट्रेट करून मूवी बघत होती। पण टोमल काकू असं देखील बोलल्या की सेकंड पार्ट पण मूवीचा येणार आहे, पण तो 2-3 वर्षानंतर। जोपर्यंत सेकंड पार्ट बघत नाही तोपर्यंत फर्स्ट पार्टचा अर्थ नाही समजणार। टोमल काकू, मी काय बोलते ऐका ना, मग डायरेक्ट तुम्ही 2-3 वर्षानंतरच जायचं होतं ना मूवी बघायला, कशाला गेल्या आता? तसं पण तुम्हाला फर्स्ट पार्ट काही समजला नाही, तुमच्या डोक्यात कांदे बटाटेच भरले आहेत, त्यामुळे ना दुसरं काही तुमच्या डोक्यात शिरणारच नाही, ती वेगळी गोष्ट आहे। हो, तू समझा? हाँ नाही, तू समझा नाही। ह्या टोमल काकू ना कधी नव्हे त्या मेदूवडे बनवत होत्या, पण त्या मेदूवड्याच्या क्वांटिटी पेक्षा काकूंच्या तोंडूनच मेदूवडे हा शब्द जास्त ऐकला। म्हणजे घरच्यांनी आता फक्त मेदूवडे खाण्यापेक्षा ऐकूनच अर्ध पोट भरलं असेल। या टोमल काकू पॉडकास्ट ऐकत नाहीत असं बोलतात, त्यांच्यावरती दिलेलं रिॲक्शन इग्नोर करतात असं बोलतात, पण असं खोटं बोलून बोलून बरोबर मी विचारलेल्या प्रश्नांची अडून उत्तरं देत असतात। आता हेच बघा ना, मागे मी त्या तळलेल्या पदार्थांबद्दल बोलली होती की डाएट कॉन्शियस काकू सारखं ऑइली खातात, तर मेदूवडा बनवताना टोमल काकूंनी याच्यावरती उत्तर दिलं की इथे कसं आहे, भारतात जसं स्ट्रीट फूड मिळते तसं नाही आहे, त्यामुळे घरीच तळलेले पदार्थ करून खातो आम्ही, आणि घरीच पदार्थ बनवून खाल्ल्यामुळे त्याचा हेल्थ वरती देखील परिणाम होत नाही। हायजिनिक फूड खाऊ शकतो, रियूज तेलाचा प्रश्न मिटतो। अहो टोमल काकू, ते सगळं तर ठीक आहे हो, पण थोडं बोलून तुम्ही प्रत्येक आठवड्यामधून 2-3 वेळा तेलकट तुपट पदार्थ खात असता, त्यामुळे ना असंच थोडं करून त्याचा हेल्थ वरती इम्पॅक्ट होत असतो। बात तो सही है। आता मंडळी, ह्या टोमल काकूंने त्या मेदूवड्यासोबत सांबार केलं होतं की टोमॅटो सूप, तेच मला काही कळेनासं झालं होतं। काय ते टोमॅटोच्या किती मोठ्या फोडी ठेवल्या होत्या काकूंने, आणि गाजर पण सांबार मध्ये असतं हे तर मला माहितीच नव्हतं। तुम्ही कधी गाजर टाकलेलं सांबार खाल्लं आहेत का मंडळी? मला नक्की कॉमेंट करून सांगा हा। तसं गाजर काय वाईट नाही, काकूंने हेल्दी सांबारच बनवलं होतं, पण मी पहिल्यांदाच बघितलं म्हणून विचारलं हो। टोमल काकू घरची साफसफाई करत होत्या। मुलींना 6-6 महिन्यांनी कपडे घ्यावे लागतात म्हणून काकू काय करतात तर एकदम स्वस्तातले कपडे घेतात त्यांना, म्हणजे कसं इन फ्युचर जर ते कपडे त्या मुलींना नाही झाले तर महागातले कपडे नव्हते याचं रिग्रेट होणार नाही ना काकूंना। खतरनाक लोक आहे। ह्या टोमल काकूंनी पण ना आता धुनी भांडी दाखवणं सुरू केलं आहे। मागे ते बेसमेंट क्लिनिंग व्लॉग मध्ये मी बोलली होती ना की टाइम लॅप्स मध्ये पण दाखवू शकल्या असत्या काकू, प्रत्येक कोपऱ्यावरती झूम करून दाखवणं गरजेचं नव्हतं, त्यामुळे यावेळी थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवलं आहे काकूंनी। नशीब आपल्या पॉडकास्टमुळे टोमल काकू ज्या चुका करायच्या त्या तरी आता कमी करतायत। स्वतःचं कौतुक कसं करायचं ते कोणीतरी टोमल काकूंकडून शिकावं। आता ते मुलींनी केलेल्या पेंटिंग तर काकूंनी ह्याआधी पण दाखवल्या होत्या, जेव्हा काकूंनी होम टूर केली होती तेव्हा। सध्या काहीच कॉन्टेंट नाही म्हणून तेच रिपीट कॉन्टेंट दाखवत बसतात या काकू आणि भक्तांना मूर्ख बनवतात। खरं तर असे रिपीट व्हिडिओ दिसले की काय करायचं मंडळी ते तुम्हाला माहितीच आहे। 2-4 पॉडकास्ट अगोदरच मी बोलली होती मंडळी की कदाचित टोमल काकू नोव्हेंबर मध्ये येतील इंडियामध्ये, त्यांच्या भावाचं लग्न ठरलंय सांगून। पण नोव्हेंबर तर जाऊ दे, रक्षाबंधनला येणाऱ्या काकू आता 2-3 दिवसात भारतात येत आहेत। टोमल काकू मुलीच्या शाळेत गेल्या होत्या, तिचा लास्ट डे होता म्हणून सगळे पॅरेंट्स आले होते ब्रेकफास्ट घेऊन। सवयीप्रमाणेच अलाउड नसताना टोमल काकूंनी कॅमेरा ऑन केला मुलीच्या शाळेत आणि जे ब्रेकफास्ट साठी अवेलेबल होतं ना ते दाखवलं।
ह्या टोमल काकू असं का वागतात ना, मला ते अजूनही समजलं नाही आहे मंडळी. म्हणजे जर जिथे परमिशन नसेल तिथे व्हिडिओ काढायची काय गरज आहे. आता टोमल काकूंनी एवढं त्या गार्डन वरती खर्च केला होता, भाज्या लावणार सांगितलं होतं, त्याचं काय आता. म्हणजे कॉन्टेंट साठी हे सगळं केलं होतं या काकूंनी. यावेळी टोमल काकूंनी भारतात आल्यावर काय काय करायचंय त्याचं प्लॅनिंग आधीच करून ठेवलं आहे. जसं की मी बोलली होती ना, आता टोमल काकू शिर्डी, स्वामी समर्थांचा मठ, सप्तशृंगी टेम्पलला वगैरे व्हिजिट करतील आणि भारतीय संस्कृती जपून दाखवतील. तसं पण ह्या गेल्या 6-7 महिन्यामध्ये टोमल काकूने खूप ट्राय केलं त्यांचे कोसळलेले व्ह्यूज वाढवण्याचे, पण काही केल्या ते वाढतच नव्हते. शेवटी काकूंकडे एकच शेवटचा उपाय होता, तो म्हणजे त्यांना भारतात यायचा. काही नाही हो मंडळी, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठीच टोमल काकू भारतात येत आहेत. जे टोमल काकूंने आतापर्यंत दाखवलं नाही ना भारतात येऊन, ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतील काकू. आणि मला अजून एक शंका आहे, ती म्हणजे आता काकूंच्या खूप साऱ्या मैत्रिणी पकाव टॉक्सला जाऊन आल्या आहेत त्यांची पकाव स्टोरी सांगून. आता काय माहिती, तसं पण ते पकाव टॉक्स वाले कसलाच मागचा पुढचा विचार न करता कोणाला पण बोलवत असतात. ह्या टोमल काकूंचा पुण्याला देखील फ्लॅट आहे ना. 1-2 अंधमंद भक्तांनी टोमल काकूंना विचारलं देखील आहे की यावेळी पुण्याला येणार आहेस का. त्यावर टोमल काकू हो असं बोलले आहेत. कदाचित पकाव टॉक्स वाल्यांनी काकूंना पकवायला बोलवलं असेल तिथे. आता चुकून माकून टोमल काकू पकाव टॉक्स मध्ये आल्या तर आश्चर्यचकित होऊ नका मंडळी. आणि काय त्या टोमल काकू, आम्ही भारतात येतो हे ऐकून तुम्हाला सगळ्यांना शॉक बसला असेल असं बोलत होत्या. काय हो टोमल काकू, तुमची ही बातमी ऐकून लोकांना शॉक लागायला तुम्ही काय इलेक्ट्रिसिटी आहात का. टोमल काकूंनी साफसफाई केली त्याचं कौतुक काय थांबतच नव्हतं. ऑलरेडी मशीन लावली, परत तिसऱ्यांदा लावणार. ऑलरेडी काय ती इंग्लिश, काय तो ऍटिट्यूड, काय त्या काकू. ओके मध्ये आहे सगळं. जेव्हापासून टोमल काकूंवरती रोस्टिंग अँड रिएक्शनचे व्हिडिओ बनतायत तेव्हापासून टोमल काकूंने लाईव्ह घेणं बंद केलं आहे. टोमल काकूंच्या अंधमंद भक्तांनी रिक्वेस्ट केली काकूंना की खूप दिवस झाले तू लाईव्ह घेतली नाही आहे, आम्हाला गप्पा मारायच्या आहेत तुझ्यासोबत. आता तसं पण टोमल काकूंकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे, त्यामुळे टोमल काकू देखील तयार झाल्या आहेत. त्या बोलल्या की या संडेला मी लाईव्ह घेणार आहे, आपण गप्पा मारूया मस्त. आता उद्या टोमल काकू व्हिडिओ नाही टाकायच्या कदाचित, पण किलोभर मेकअप करून येतील लाईव्ह घ्यायला. मंडळी 2-4 दिवसा अगोदरच एक अकाउंट क्रिएट करून टोमल काकू स्वतःच्या व्हिडिओ खाली कॉमेंट करत होत्या. आता ही आयडीच बघा ना. आता 5 दिवसा अगोदर आयडी बनवली आहे या ताईंने. यांना काय माहिती या काकूंच्या भावाचं लग्न ठरलंय की नाही ते, आणि नेमकं काय आहे हे तेच मला समजत नाही. म्हणजे काय लॉजिक आहे ना हे असं करण्यामागे. 5 दिवसात या ताईंने टोमल काकूंचे 1200 व्हिडिओज बघितले. कमाल आहे ना मंडळी. टोमल काकू ट्रेडिशनल कपडे घेऊन येत आहेत यावेळी. आता काय माहिती 2 महिने काकू साडी नेसून फिरणार आहेत वाटते भारतामध्ये. मागे टोमल काकू काळे कपडे आणि जीन्स घालून देवळात गेल्या होत्या, त्यावरून टोमल काकूंना खूप कमेंट्स आल्या होत्या. मग त्यांनी तो व्हिडिओ काही दिवसांसाठी प्रायव्हेट करून ठेवला होता. त्यामुळे यावेळी टोमल काकू एकही वेस्टर्न आउटफिट कॅरी करत नाही आहेत वाटते. आता यांच्या अंधमंद भक्तांना काय हौस आहे बघा ना मंडळी. काकूंना कॉमेंट करतात काय तर तुमच्या आजूबाजूला कोण राहते हे जाणून घ्यायचंय आम्हाला, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. ह्या टोमल काकूंच्या अंधमंद भक्तांचं कधी स्वतःच्या शेजाऱ्यांशी तरी पटते की नाही ते त्यांनाच माहिती, आणि चाललेत टोमल काकूंच्या शेजाऱ्यांची माहिती काढायला. कौन है ये लोग, कहां से आते हैं? मला तर असं वाटते मंडळी या टोमल काकूंना स्वतःच अशा कॉमेंट्स करत असतील, कारण ह्या काकू पण किती खुळचट आहेत बघा ना. त्या कॉमेंट मध्ये प्रश्न आलेले त्याला उत्तर देत बसल्या होत्या. काय गरज इथे हा राहतो तिथे तो राहतो सांगण्याची. म्हणजे एखाद्याची प्रायव्हसी आहे की नाही. कितीतरी लोक कॅमेरा फ्रेंडली नसतात तरी देखील हे लोक त्यांना व्हिडिओ मध्ये घेतात. आता हेच बघा ना, मागे टोमल काकूंच्या सासूबाई आल्या होत्या तेव्हा यांनी बार्बेक्यू पार्टी केली होती, आणि त्या व्हिडिओ मध्ये टोमल काकूंनी दाखवलं होतं ते म्हणजे बाजूच्यांच्या घरामध्ये ससे आहेत ते. त्या व्हिडिओ मध्ये पण टोमल काकू सारखं सांगत होत्या की आम्ही नेबरला दाखवू शकत नाही, ते कम्फर्टेबल नाही आहेत.
पण जेव्हा बनोज काका सशाला घेऊन उभे होते ना, तेव्हा 2-3 सेकंड साठी टोमल काकूच्या नेबर त्या व्हिडिओमध्ये दिसल्या होत्या. आता टोमल काकूच सांगतात की ते लोक व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नसतात यायला. मग एडिटिंग करताना टोमल काकू काय डोळे बंद करून एडिटिंग करतात का? आता समोरचा सांगतो यांना की मी कम्फर्टेबल नाही आहे व्हिडिओमध्ये यायला, तर ह्या लोकांची जबाबदारी आहे की ती व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसता कामा नये. आणि चुकून जर दिसली तर त्या व्यक्तीला ब्लर देखील हे करू शकत होते ना. पण टोमल काकूंना पण माहिती आहे यांचे फालतू व्हिडिओज काय ते नेबर बघत नसणार, त्यामुळे चुकून जरी त्या दिसल्या असतील व्हिडिओमध्ये तरी देखील काही फरक पडणार नाही. पण इन फ्युचर असं कोणाच्या नजरेस आलं की त्या व्यक्तीच्या परमिशन शिवाय त्याला व्हिडिओमध्ये घेतलं गेलं आहे, तेव्हा या टोमल काकूंचं काय होईल आणि काय नाही ते त्यांना देखील समजणार नाही. आता त्या दिवशी या टोमल काकू ग्रोसरी शॉपिंगला गेल्या होत्या. तिथे चोरून चोरून चेरीज खात होत्या. आता शैलाला शाळेतून आणताना यांना वाटेत चेरीचं झाड दिसलं. 2 मिनिटसाठी मला तर असंच वाटलं होतं की त्या चेरीच्या झाडावर ना टोमल काकू चेरी तोडून खातात की काय. नाही म्हणजे भरोसा नाही हो या काकूंचा काही. आता अजून एक पॉइंट या टोमल काकूंने माझ्या पॉडकास्ट मधून उचलला आहे, तो म्हणजे मागे मी बोलली होती की भारतात जेव्हा या येतात तेव्हा या कपडे कॅरी करतात आणि परत जाताना ते कपडे घेऊन देखील जातात. खरं तर काकूंने कपडे इथेच ठेवायला पाहिजे, असं काढवासारखं ओझं परत घेऊन जाता कामा नये. तर यावेळी टोमल काकू अर्धे कपडे इथेच ठेवणार आहेत. टोमल काकूंच्या घराबाहेर ना चॅरिटीसाठी पैसे गोळा करायला मुलं आले होते, तर शैलाने त्यांना पैसे दिले म्हणून त्यांच्यातल्या एका लेडीने म्युझिक प्ले करायचं ठरवलं. आता काकूंपेक्षा जास्त तर इंग्लिश, फ्रेंच, लक्झमबर्गिश तर त्या दोन्ही चिमुकल्यांना येतं. म्युझिक प्ले करण्यासाठी थांबले तर खारीचं रिॲक्शन बघा मंडळी, की काय झालं, हे लोक का थांबले आहेत असं तिचं फेशियल एक्सप्रेशन होतं. आणि जेव्हा म्युझिक प्ले होत होती तेव्हा शैलाने तर हात डायरेक्ट कानावरती ठेवले होते. आणि ते चॅरिटीवाले मुलं आली होती तेव्हा टोमल काकूंच्या शेजारी बनोज काका देखील उभे होते, कारण टोमल काकूंना इंग्लिश वगैरे येत नाही ना. मंडळी शैला किती क्यूट आहे ना. आजच्या व्हिडिओ मध्ये बघा किती निरागसपणे बघत होती कॅमेरा समोर. आज टोमल काकू बोलले आहेत की वीक मध्ये एकदा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणार आहेत त्या. उद्या काकू कुठेतरी फिरायला जाणार आहेत, त्यामुळे त्या सुट्टी घेतील कदाचित आणि संध्याकाळी लाईव्ह येतील. शेवटी काय, मागे मी बोलली होती ना की या टोमल काकू त्या एस फॉर ससुल्याच्या बहीण आहेत, ते अगदी खरं आहे. तो ससुला कसा कोकण करून करून कोकणातले व्हिडिओज दाखवून डॉलर्स कमवतोय, तशाच ह्या टोमल काकू आहेत. भारत करून करून आता व्हिडिओ बनवणार आणि त्याच्यावरती डॉलर्स छापणार. एवढंच या टोमल काकूंचं भारतावरती प्रेम आहे ना, तर यांनी कायमस्वरूपी भारतात यावं. आता बघू या टोमल काकू किती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतायत ते. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.